मित्रांनो, नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये काही नवीन नियम देशामध्ये लागू होणार आहेत। नवीन नियम जसे UPI पेमेंट, रेशन कार्ड, गाड्यांचे पार्ट्स आणि सोने चांदीच्या किमती यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार असून EPFOने जो निवृत्ती वेतनधारकांसाठी म्हणजेच पेन्शनर्ससाठी एक नवा नियम आणला आहे तो सुद्धा 1 जानेवारीपासून लागू होणार आहे। तर काय आहेत हे नियम आणि होणारे नवीन बदल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे यापुढचेही व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये किंवा इंटरनेटची सुविधा नाहीये त्यांना सुद्धा UPI 123 पे या सुविधेमुळे त्यांचे ऑनलाईन पेमेंट करता येते, ज्यासाठी इंटरनेटची गरज पडत नाही किंवा स्मार्टफोन असलाच पाहिजे असे नाही। आता या UPI 123 पेचे लिमिट जे याआधी 5,000 रुपये होते ते आता वाढवून 10,000 रुपये करण्यात आले आहे। हा एक महत्त्वाचा बदल नॉर्मल फोन युजर्स करता करण्यात आलेला आहे। दुसरा मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे शेअर मार्केटच्या काही नियमांमध्ये। सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे। प्रत्येक वीकमध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवारी नाही तर आता मंगळवारी एक्सपायरी होणार आहे। तसेच NSE इंडेक्सकडून निफ्टी 50च्या मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवस ठरवण्यात आलेला आहे। मित्रांनो, EPFOचा पेन्शनर्ससाठी एक नवा नियम आलेला आहे। तो नियम सुद्धा 1 तारखेपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे। तो नियम म्हणजे पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक अकाउंटमधून काढणं शक्य होणार आहे। तसेच ती रक्कम काढण्यासाठी आता एक्स्ट्रा व्हेरिफिकेशनची गरज पडणार नाही। जर तुम्ही देखील पेन्शनर असाल तर तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि मोठा नियम ठरणार आहे, कारण तुम्हाला देशातल्या कोणत्याही बँक अकाउंटमधून पैसे काढणे शक्य होणार आहे। त्यासाठी एक्स्ट्रा व्हेरिफिकेशनची गरज पडणार नाही। चौथा अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे व्हॉट्सअप हे ॲप बंद होणार। जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर आता व्हॉट्सअप चालणार नाही। आता जुनी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ज्यांच्याकडे सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी Xperia Z, LG Nexus 4, HTC One यासारखे मोबाईल असतील त्या मोबाईल्सवर आता व्हॉट्सअप ऑपरेट होणार नाही। त्याच्यासाठी नवीन लेटेस्ट फोन असणं गरजेचं असेल, लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम असणे गरजेचे असणार आहे। यानंतर पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे रेशन कार्डच्या नियमात। रेशन कार्डच्या नियमात सुद्धा बदल झालेला आहे। eKYC पद्धतीने आता रेशन कार्ड धारकांची ओळख पटवली जाणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शिधापत्रिका किंवा जे रेशन कार्ड हे बनावट असतील म्हणजेच खोटे असतील असे लाखो रेशन कार्ड आता बंद केले जातील, रद्द केले जाण्याची शक्यता आहे। सहावा बदल झालेला आहे तो शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांना आता गॅरंटीशिवाय 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे। सातवा बदल म्हणजे सोन्याचे भाव जे प्रतिदिन वाढतच आहे तर ते नवीन वर्षामध्ये सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। प्रतितोळा सोन्याचे भाव 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे नवीन वर्षात गाड्यांचे पार्ट सुद्धा महागणार आहेत। BMW, Mercedes-Benz, Audi, Mahindra या सर्व कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच Hyundai, मारुती सुझुकी या कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा 25,000 रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे बाईक्स आणि कारचे पार्ट सुद्धा महागणार आहेत। इतकेच नाही तर लक्झरी वस्तू जसे हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर 1% TCS टॅक्स लागू शकतो। नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।